रिसोर्स और डिज़ाइन वगैरह बनाने के लिए, डेवलप करने के लिए आप हमारी टीम के मेंबर मुन्ना फारकर से भी कांटेक्ट कर सकते हैं, जिनका कांटेक्ट नंबर और डिटेल्स आपको स्क्रीन पे दिखाई दे रही है। इंटरव्यू से पहले बाम्बू हाउस का मैं छोटा सा आपको टूर करा रहा हूँ। बाद में एक अलग से एपिसोड होगा, मैं यहाँ पे रुका था, मेरे अपनी एक्टिविटीज़ क्या, मेरा एक्सपीरियंस क्या था, एक सेपरेट एपिसोड बनेगा। हल्का सा पहले ये देख लीजिए, ताकि मैं जिनसे इंटरव्यू ले रहा हूँ उनके बारे में मालूम तो हो जाए आपको क्या कि बाम्बू हाउस इन्होंने क्या बनाया, क्या कसम से। ये लाइट ही छोटा वीडियो है। थैंक यू। ये देखिए बाम्बू हाउस का कंसेप्ट, एक गलीचा बिठा हुआ है, आर्टिफिशियल लॉकर। ये देखो वुडन कितना बेहतरीन है। ये बेड, लाइट सिस्टम, डायरेक्ट सी व्यू, बाम्बू हाउस, मिरर, वॉशरूम, एकदम लग्जरियस है। ये बाम्बू हाउस लग्जरियस है। विंडो, और यहाँ से बाहर मेरा तंबू। डायरेक्ट यहाँ से व्यू देखो। हेलो, थैंक यू। मैं हूँ आपका दोस्त और होस्ट अखलाक नागुटने, और आप देख रहे हैं कोकनी माउंटेनियर यूट्यूब चैनल। आपके लिए हम हमेशा नई आइडियाज़ नए लोगों से मिलवाते हैं कोकन कोस्टल में जहाँ रहते हैं, और जिनसे कुछ लगता है कि हमें कुछ फ़ायदा होगा, हमारे व्यूवर्स को फ़ायदा होगा, और ऐसे इंस्पायरेशनल स्टोरीज आपके सामने पेश करते हैं। इन शॉर्ट मैं आपको बता दूं, मेरे साथ है महेश सामंत साहब। महेश सामंत साहब बहुत ही सिंपल, डाउन टू अर्थ आदमी, बहुत ही नेक और अच्छे इंसान हैं। मैं इनसे आपको मिलाने जा रहा हूं, और मैं बैठा हूं बाम्बू हाउस में। पीछे आप बैनर देख रहे हैं। आता आम्ही मराठीतच बोलणार आहोत, हिंदीची सुरुवात केली इझिली, जी तुम्हाला वाटेल ती। महेश साहेब, ही जमीन विकत घेतली की तुमच्या? आता ह्या जमिनीला इतिहास आहे. ही जमीन एक गुंठा जमीन विकत घेतलेली नाही. हां ही वडिलोपार्जित जमीन आहे, हां आणि फार वडिलोपार्जित म्हणजे वडिलांच्या वडिलांपासून पूर्वजात चालत आलेली ही जमीन आहे. पण आम्ही एकच याचं सातत्य राखलं हां की ही एक गुंठा विकलेली नाही, की आम्ही विकत घेतलेली नाही, पण ह्या जो जमीन पूर्वजांनी राखून ठेवली ह्याचा पुरेपूर फायदा आम्ही आज घेतला. तुम्ही घेतला, नाही तर ही जमीन विकून मजा पण करू शकत होता. करू शकलो असतो. हेड्स ऑफ, एक लाइक महेश जी के लिए। इनसे मेरा अगला सवाल आहे, मग ह्या बांबू हाऊस ही कल्पना तुमच्यात हे कशी आली, काय त्याच्याबद्दल थोडंसं मला संक्षिप्तमध्ये सांगा. इकडे हां सर बघा, आता आपण समोर बघताय, हां आता तुम्ही कालपासून इथे अनुभवताय बरोबर की समोर एक अतिसुंदर, की माझं असं दाव आहे की महाराष्ट्रात अशा प्रकारचं दृश्य तुम्हाला कुठेही मिळणार नाही. सॉरी, देशात बोला. हं. कदाचित असेल, नक्कीच कदाचित आपलं कोकण देशाचा स्वर्ग आहे. देशाचा माझा प्रवास पूर्ण झालेला नसेल, हां पण महाराष्ट्राचं तर निश्चितपणे झालेलं. हां अरेबियन सी आणि कर्ली रिव्हरचा संगम समोर आहे. या संगमावर देवबाग सारखं एक आलिशान बेट आहे, आणि आपण ह्या संगमावर आता बसलेले आहोत. ह्याचा पुरेपूर निसर्गाने दिलेलं हे वरदान आहे. मग ह्याचा पुरेपूर फायदा घेण्याचं आम्ही ठरवलं. हे ठरवत असताना सुद्धा एक दर्जेदार पर्यटक इथे यावेत, कुठेही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, त्यांना काहीतरी वेगळं वाटावं, आणि एका आलिशान निसर्ग सान्निध्यात असल्याचं सुख मिळावं, आणि त्याच्यातून आमचा कुटुंबाचा फायदाही व्हावा. माझा तरुण मुलगा असेल, माझी सून असेल, यांना कुठेतरी रोजगार उपलब्ध व्हावा, ह्या दूरदृष्टीतून आम्ही ह्या लिलाज बांबू हाऊसच्या प्रकल्पाची सुरुवात केली. ह्याला मग मूर्त रूप येत गेलं, चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत गेला. कारण अशा प्रकारचे आमच्याकडून मिळणारी वागणूक आणि निसर्ग सौंदर्य, त्याला लागून असलेले 1200 कलमांचे आंबाबाग आज डिसेंबर महिन्याचा चालू आहे, म्हणजे 31 डिसेंबर आला आहे. 31 डिसेंबरला आपण पाहताय एवढे आंबे ह्याला लगटलेले आहेत. असं दृश्य दुर्मिळ असतं, हे कुठे मिळणार नाही. आणि हे पाहण्यासाठी चांगले दर्जेदार पर्यटक, जे आम्हाला अपेक्षित आहेत, अशा प्रकारचे पर्यटक निश्चितपणे येतात, आणि चांगला प्रतिसाद या व्यवसायाला मिळतो. ह्याची डिझाईन कोणी तयार केली? ह्याचं डिझाईन
कोण ह्याची एक्सपर्ट होता का? मागणी किंवा सांगतो ह्याची मागणी आमची होती. आम्हाला कशा प्रकारचं पाहिजे, म्हणजे आमच्या कल्पनेत असलेला लीलत प्रकल्प बांबू हाऊस हा कसा असावा आणि ह्यांना सुखसमाधान पर्यटक, त्यामुळे आमची डिमांड होती की अशा प्रकारचं आम्हाला. आणि ही संकल्पना आम्ही एक सांगलीच्या आर्किटेक्चर आहेत, त्यांचं नाव कांचन पाटील आणि त्यांच्या फर्मचं नाव आहे स्पेस मेकर. त्यांचे मिस्टर इंजिनियर आहेत आणि ते स्वतः आर्किटेक्चर आहेत. त्यांच्या कल्पनेतून ह्याची रचना साकारली आणि आम्ही स्वतः म्हणून हे कन्स्ट्रक्शन केलं. पण कल्पना मात्र त्याने आमच्या मागणीप्रमाणे त्याने ही करून दिलेली आहे आणि त्याला मूर्तरूप दिलं आहे. येणारा प्रत्येक पर्यटक या ठिकाणी सुखासमाधानी त्यांचे रिव्ह्यूज जर वाचले तर तुम्हाला निश्चितपणे समजेल की इथे आल्यानंतर, निसर्गाच्या सान्निध्यात आल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं समाधान या ठिकाणी आम्हाला लाभतं आहे. व्यूअर्स, मैं आपको ये बता दूं, मैं खुद अपना एक्सपीरियंस, ये इंटरव्यू आपको बता दूं कि कोई पेड नहीं, कोई कमर्शियल नहीं है, ये आपके लिए बिल्कुल फ्री है. ये हमेशा आप देख रहे हैं हमारे चैनल के जरिए. तो मैं न्यूट्रली बात कर रहा हूँ कि मैं कल से यहाँ हूँ. कल मैं यहाँ पे आया और इनके पास कोई चैलेट्स या बाम्बू हाउस अवेलेबल नहीं था, तो इन्होंने कहा अपने बेटे से कि इनके साथ जाओ और यहाँ नज़दीक कोई भी रहेगा इनका अरेंजमेंट कर दो. नंबर 1, मैं चला गया. मैं चाहता था अवॉइड करूँ, मेरा बजट उतना नहीं था और मैं इनके पास कोई रिक्वेस्ट भी नहीं करना चाहता था और नज़दीक के रेट्स में ले लिया था. और चूँकि 31 था तो हर एक का बिजनेस है, कोई किसी के मतलब ये नहीं करेगा. साल में बहुत ही लिमिटेड पीरियड होता है जिसमें अच्छा कमाने का मौका रहता है. मैं वापस जब चला गया फिर इन्होंने आवाज़ लेके बुलाया, बोले बेटा इधर आ जाओ, मेरे पास तुम्हारे लिए और एक ऑप्शन है, अगर आपको पसंद आया तो. मुझे कहा इन्होंने कि हमारे पास एक टेंट है यानी तंबू है, वो आपको चलेगा? वो तो मेरा ड्रीम था, मैं कोकन में घूमते वक्त एक बार तो तंबू में रहूं. तो अल्लाह ने, ऊपर वाले ने, भगवान ने, ईश्वर ने इनके दिल में बात डाल दी और मेरे लिए बहुत ही यानी देव मानुष बनकर आ गया है. तो ये इनमें जो है ना 99% है ना ह्यूमैनिटी है और 1% है ना बिजनेस है. ये आदमी है ना, ये कमाने के लिए नहीं खाली बैठा है, ये सेवा करना है इनकी नीयत है. सेवा करने वाले लोग ऐसे होते हैं, ये अपने पास नहीं रहा तो दूसरों को बिजनेस देते हैं. तो कोकन में ऐसे लोग अगर रहे तो कोकन टूरिज्म जो डेवलप होने के लिए कोई वक्त नहीं लगेगा. हमें ऐसे 2-4 दीवाने चाहिए. या निमित्ताने एक सांगू शकतोय हां की माझ्याकडे ज्या अपेक्षेने पर्यटक येतात हां त्यांनी त्या पर्यटकांनी परत जाऊ नये, कारण त्या अपेक्षेने तो आलेला असतो. हां त्याला कुठेतरी समाधान मिळालं पाहिजे. एकतर त्यांची मी दुसऱ्याकडे चांगल्या ठिकाणी व्यवस्था करून देईन, त्यांना एक ऑप्शन दाखवीन की माझ्याकडे ह्या अशा प्रकारचे टेंट आहेत वगैरे वगैरे. पण त्यांनी परत विन्मुख होऊन परत जाऊ नये, त्याने सुखासमाधानाने राहावं. असेल त्या बजेटमध्ये त्यांची व्यवस्था करून देण्याचं ते सुद्धा एक आमचं ध्येय. आणि त्याप्रमाणे यांची केली. अशा प्रकारचे कोणतरी येतात, ते आपली कल्पना मांडतात, विचार चांगले असतात, त्याच्यातून प्रेरित होऊन आम्ही त्यांच्याही प्रकारची अशा प्रकारची सोय करून देतो किंवा अन्यत्र करून देऊ. पण भोगव्यात आलेला टुरिस्ट परत जाणार नाही आणि तो चांगल्या सुखासमाधान राहील याची निश्चितपणे आम्ही काळजी घेतो. यामागे आता दुसरं एक सांगतोय तुम्हाला, हे कदाचित आपल्याला अजूनपर्यंत माहीतसुद्धा नसेल, पण एक सांगतोय. हा भोगवे बीच, सिंधुदुर्गातला वेंगुर्ले तालुक्यातला भोगवे बीच, ह्याला लागूनच 4 किलोमीटरवर आता 26 जानेवारीला विमानतळ सुरू होतोय. चिपी एअरपोर्ट, सिंधुदुर्गचा एअरपोर्ट हा एक 26 जानेवारीला सुरू होतोय. ह्या बीचचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतोय, एक स्वच्छ किनारा आहे. आपण सर्वांनी, ज्याने हा व्हिडिओ बघतात, आपण सर्वांनी अवश्य या ठिकाणी एकदा तरी भेट द्या आणि अनुभवा सांगितलेल्या गोष्टी कशा आहेत आणि निसर्ग कसा असू शकतोय. हा एकमेव बीच आहे ज्याला ब्लू फ्लॅग सारख्या नामांकनाची नेमणूक झालेली आहे. ब्लू फ्लैग नाइस, थैंक यू. ये आपको बता दूं, ये ब्लू फ्लैग के बारे में जो होता है मैं आपको स्क्रीन पे दिखा दूंगा या इसमें ऐड कर लूंगा. ब्लू फ्लैग की वर्ड्स में बहुत कम बीचेस हैं और इंडिया में खासकर इंडिया में, महाराष्ट्र में हाँ खाली एक ही है जो भोगवे बीच है. महाराष्ट्रात दुसरा कुठेही हाँ नाही. तर ह्या बीचची वैशिष्ट्य आहेत. ब्लू फ्लॅग मिळेल, आम्ही त्यासाठी प्रयत्न करू. गावातल्या लोकांचं सहकार्य आहे, मिळेल. हे येणारा भविष्यकाळ ठरवेल. पण आज ज्या अर्थी नॉमिनेशन झालंय ही सुद्धा खूप जमेची बाजू या ठिकाणी ह्या बीचच्या मानाने आहे. कारण तो पाण्याची घनता, स्वच्छता, सुरक्षितता आणि आजूबाजूचा सगळा निसर्ग ह्या बऱ्याच गोष्टीवर ब्लू फ्लॅग अवलंबून आहे.
त्यांना त्या सगळ्या फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजे. तर ह्या सगळ्या पूर्णत्वासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. कदाचित तो मिळेलही, आम्हाला आशा आहे तो मिळेल. पण आज मात्र नॉमिनेशन ह्याचं झालेलं आहे. महाराष्ट्रातनं एकमेव बीच असा आहे, ह्या गोष्टीचा आम्हाला निश्चितपणे अनुभव आहे. त्याचा दुसऱ्या दृष्टीने आम्ही फायदा घेतो. आत्ताच जर तुम्ही बघितलात, काल तुम्ही न्यूज चॅनलवर बघितलात की आमिर खानसारखे ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले, ज्याने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून बरंचसं काम केलं आहे, आणि ह्या अशा प्रकारच्या महनीय व्यक्तीसुद्धा या गावात वास्तव्यात येतात. कालपासून ते 4 दिवस या गावात वास्तव्यात आहे. म्हणजे चित्रपटसृष्टी असेल, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती असतील, ते मुद्दाम आवर्जून या गावाला येऊन भेट देतात. ह्याच्या मागची कारणं हीच आहे. निसर्ग सौंदर्य हे करता येतं, अनुभवता येतं आहे, आणि गावांचं आदरातिथ्य हे कशा प्रकारचं आहे ह्याचा अनुभव हे लोक निश्चितपणे घेत आहेत, आणि समाधानाने 4 दिवस 8 दिवस राहून आपल्या घरी परत जात आहेत. और एक चीज़, ये तो इनसे होगी बातें, एक चीज़ मैंने और ऑब्जर्व की वो बता रहा हूँ कि हॉस्पिटलिटी यहाँ का स्टाफ जो है, जैसे ये डाउन टू अर्थ है, इनके सर्वेंट यहाँ का स्टाफ भी जो है वन ऑफ द बेस्ट. एक चीज़ मांगो तो दूसरी चीज़ के लिए दौड़ते हैं, जो चीज़ मांगो फ़ौरन चंद मिनटों में, चंद सेकंड में आपके सामने हाजिर कर देते हैं, और बहुत ही पोलाइटली और प्यार से बात करते हैं. ये ढूंढते हैं. रात में मैं अकेला बैठा था, वीडियो एडिट करना था लास्ट एपिसोड का, तो एक साहब आ गए स्टाफ के, बोले तंबू में आपने दिखा रहे, मैं ढूंढ रहा हूँ आपको. मैं बोला क्या कुछ काम है? नहीं, बोले ऐसे ही. तो ये मोहब्बत होती है. तो स्टाफ भी बहुत इनका अच्छा ट्रेन है. इनके बरखुरदार यहाँ बैठे हुए हैं. तुमचं नाव भाऊ? ओमकार सामंत. हां, ओमकार सामंत. सामंत. तुमची वेबसाईट आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. www.thelilasresort.in ही आमची वेबसाईट आहे. आणि थोडं पुढे. हां, लँडलाईन नंबर 023-66-269-567. जी. मोबाईल नंबर 7021-800-481. वन्स अगेन. हां, 7021-800-481. यस, ये मोबाइल नंबर है. पीछे स्क्रीन भी दिख रही है बिल्कुल आप लोगों को. और नहीं हो तो आप हमें नीचे कोई कमेंट बॉक्स में कोई क्वेश्चन हो तो पूछिए, मैं भी जवाब दूंगा. इनके टीम मेंबर्स भी आपको जवाब देंगे. एक बार विजिट ज़रूर कीजिए, और इस बंदे से ये मोहब्बत रखिए ज़रूर. इनके पास आइए, मिलिए, बैठिए. क्या ज़रूरी नहीं कि आप यहाँ पे रहे, लेकिन इनसे कुछ सीखने मिलेगा, इनके अनुभव से. थोड़ा पढ़े यार, तुम ये पढ़ो. इनके अनुभव से कुछ आप ज़रूर सीखिए. बहुत ही मतलब इनके अंदर खजाना है, और छोड़िए नहीं. और ये पहला बंदा, मुझे इन्होंने नहीं छोड़ा, और तो मैं भी नहीं छोड़ा, मैं भी इंटरव्यू ले लिया इनकी. थैंक यू फॉर वॉचिंग. बने रहिए. आपका यूट्यूब चैनल है, जिन्होंने सब्सक्राइब नहीं किया वो सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. एक थम ज़रूर इनके लिए भी दें, और प्यार भरा इनके लिए कुछ कमेंट लिखें ज़रूर. इनके बेटे हैं, ये मॉडर्न बच्चे हैं, ये ज़रूर देखेंगे, आपको जवाब भी देंगे. थैंक यू. थैंक यू.